मुले कडधान्य खाण्याचा कंटाळा करतात किंवा त्यांना कडधान्येच नकोसे असतात, तर मुलांसाठी अतिशय पौष्टिक किंवा मोठ्यांसाठीही अतिशय हेल्दी अशी रेसिपी तुम्ही रात्रीच्या किंवा नाश्त्याच्या वेळेस देखील खाल्ले तर पोटभरीचा नक्कीच पदार्थ आपल्याला प्रोटीन फायबर असणारा इथे आपण डोसा तयार करून घेणार आहोत. कोणतेही फर्मेटचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होणारा मऊसूत जाळीदार असे मोड आलेल्या हिरव्या मुगांचे डोसेची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. जो 0 नंबरचा रवा असतो तो इथे मी 1 वाटीभर घेतला आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणे 1 वाटी पाणी घेतलं आहे. रवा आपला छान फुलण्यासाठी इथे 1 वाटी पाणी पुरेसं आहे. आणि आता आपल्याला रव्यामध्ये पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून देणार आहोत. तर बारीक रवा असल्यामुळे रवा आपला छान लवकर फुलतो. तर इथे मी 1.5 वाटी हिरवे मूग घेतले आहेत जे मोड आलेले आहेत. तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या हाताने तोडून घालायच्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. आल्याचे तुकडे देखील आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहेत आणि आल्याचे तुकडे घातल्यानंतर आपले जे हिरवे मूग आहेत ते मूग आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि स्मूथ आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. पण मुगामध्ये इथे मी जिरे घालण्याचे विसरले होते, तर 1 चमचे जिरे देखील आपण इथे घालून घेणार आहोत. तर इथे आपलं मुगाचं बॅटर तयार झालं आहे. तर इथे रवा देखील आपला छान फुलला आहे. फक्त साधारण 5 मिनिटातच आपला रवा छान पाणी शोषून घेतला आहे आणि छान फुलला देखील आहे. तर आपण मिक्सरमधनं फिरवलेलं जे मुगाचं सारण होतं, बॅटर होतं, ते बॅटर आपण या रव्यामध्ये ओतून घेणार आहोत. मिक्सरमधलं सगळं बॅटर काढून घ्यायचं आणि रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपलं छान हे बॅटर मिक्स झालं आहे. तर यामध्ये आपण डोसा करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तरीही काही हरकत नाही, तरीही आपले डोसे चवीला छान होतात आणि कुरकुरीत देखील होतात, कारण की आपण यामध्ये रवा वापरला आहे. पण माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं म्हणून मी ते तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर इथे 1 वाटी तांदळाचं पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे. अर्धी वाटी पाणी घालून हे जे बॅटर आहे ते छान असं स्मूथ बॅटर तयार करायचं आहे. तर इथे थोडंसं पीठ घट्टच आहे, तर आपण यामध्ये आणखीन दही देखील घालून घेणार आहोत. तर दहीला देखील पाणी सुटतं, त्यामुळे इथे मी फक्त अर्धी वाटीचाच इथे पाण्याचा वापर करून हे पीठ अगदी स्मूथ असं तयार करून घेत आहे. साधारण 5 ते 6 मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकण लावून याला ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता 5 मिनिटं झाली आहेत आणि आपली इथे मी 1 वाटी दही घेतली आहे. दही इथे फ्रेश दही घेतली आहे. थोडीशी आंबट दही घेतली तरीही चालेल, कारण थोडासा डोशामध्ये आंबटपणा देखील यायला पाहिजे. तर इथे आपण दही हाताने मिक्स न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर 1 ते 2 मिनिटासाठी फिरवून घ्यायचे, जेणेकरून एक स्मूथ बॅटर तयार होईल. म्हणजे आपल्या हाताचं देखील काम वाचेल, मिक्सरने हे आपलं काम करेल. तर इथे डोशाला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी 2 चमचे बेसनचं पीठ घालून घेतलं आहे. बेसनचं पीठ घालून छान मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचे. तर इथे बघू शकता मी पाणी नंतर अजिबात वापरलं नाही दह्याचं, आणि ते आधीच आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घेतलेले. त्याला छान बँडिंग अशी आली आहे आणि आपलं इथं डोशाचं पीठ तयार झालं आहे, मुगाचा डोशाचं. तर इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा घातला आहे आणि त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि आपलं हे छान बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पिठाला पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिटासाठी फर्मेंट वगैरे करायची काहीच गरज नाही. लगेचच आपण इथे डोसे तयार करायला हे पीठ रेडी झालं आहे. मुले कडधान्य खायला कंटाळा करतात, त्यासाठी इथे आपण अशा पद्धतीचे त्यांना कळणारही नाही की हे उसळीचे किंवा असे कडधान्याचे डोसे वगैरे असा मस्त पदार्थ इथे तयार होतो आणि मुलांच्या डब्याला तरी अतिशय उत्तम असा पदार्थ आहे. तर तुम्ही हे ब्रेकफास्टला देखील करू शकता किंवा रात्रीच्या जेवणात कंटाळा आला असेल तेव्हा देखील तुम्ही अशा पद्धतीचे मुगाचे डोसे करून खाल तर ना आपले साधे डोसे देखील तुम्ही विसरून जाल, इतके चवीला 1 नंबर लागतात. तर इथे मी
डोसा पॅन तवा घेतला आहे आणि त्यावर गाजराचा जो तुकडा आहे ते थोडासा तेलामध्ये बुडवून तव्यावर छान चोळून घेतला। सर्व बाजूने तेल पसरून झालं की आपलं जे बॅटर तयार केलं होतं मुगाच्या डोशाचं ते बॅटर आपण यावर घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता एकाच डायरेक्शनने मी इथे मोठा डोसा तयार करून घेतला आहे आणि डोशांना बघू शकता हलके हलके बबल्स देखील आले। जसं आपण डोसा साधा करतो तशा पद्धतीचे इथे बबल्स आले आहेत। अगदी जसं काय आपण कोणतंही पीठ न भिजवता, कोणतंही पीठ जास्त वेळ फर्मेट न करता इथे खूप छान असा डोसा तयार झाला आहे। तर इथे बघू शकता खालची बाजू देखील छान आपली डोश्याची तयार झाली आहे। तर आपण डोसा आपला पलटवून घेणार आहोत। तर डोसा असा आपला साधा डोसा आपण लगेचच असा रोल करून काढतो, पण मुगाचा डोसा करताना त्यामध्ये थोडासा कच्चापणा असतो। तर आपण डोसा लगेचच त्याला गोल न करता आपण उलटून त्याला पुढची बाजू देखील छान अशी क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेणार आहोत। तर इथे बघू शकता डोसा आपला पटकन तव्यातून निघत आहे, तव्याला अजिबात चिकटला नाही। तर इथे बघू शकता डोशाला रंगही फार सुंदर आला आहे। फक्त 1 ते 2 मिनिटासाठी आपला हा डोसा तव्यावर छान शेकून घ्यायचा आहे। जर तुम्हाला क्रिस्पी डोसा हवा असेल तर मंद आचेवर साधारण 5 ते 6 मिनिटासाठी डोसा मंद आचेवर छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पण ही रेसिपी माझ्या मुलींच्या डब्यांसाठी करत आहे आणि जरा डोसा त्यांना मऊ असा आवडतो, म्हणून इथे मी थोडेसे डोसे मऊ असे ठेवले आहेत। तर इथे बघू शकता डोसा आपला तयार झाला आहे। साधारण 5 ते 6 मिनिटामध्ये आपला डोसा तयार होतो मऊ आणि मग तो मी एका प्लेटवर काढून घेते। तर मी इथे दुसरा देखील डोसा तुम्हाला घालून दाखवत आहे। तर इथे बघू शकता तो देखील अगदी छान असा गोल झाला आहे आणि एकाच डायरेक्शनने आपला डोसा एकदम परफेक्ट असा झाला आहे। डोशांवर छान जाळी देखील सोडली आहे। तर इथे बघू शकता तुम्ही डोशावरून वाफ देखील आली आहे। तर डोसा मी पलटून देखील दाखवणार आहे। तर इथे बघा अशाच पद्धतीने सर्व डोसे आपण तयार करून घेणार आहोत। तर यावर देखील रंग फार सुंदर आला आहे, सर्व बाजूने छान अशी जाळी दिसत आहे। तर इथे मी इथे 3 डोसे तयार करून घेतले आहेत आणि आपले डोसे फार सुंदर असे झाले आहेत। सोबत मी खोबऱ्याची चटणी देखील घेतली आहे। चटणी नसताना देखील यामध्ये जे आपण जिरे, लसूण, आलं वगैरे घातलं होतं त्या देखील या डोशांमध्ये त्यांचा फ्लेवर अतिशय छान असा उतरला आहे। तर इथे बघू शकता अगदी मऊसूद असे आपले जाळीदार डोसे इथे तयार झाले आहेत। तर मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला अशा पद्धतीची रेसिपी उत्तम आहे। मोड आलेली मटकीची उसळ न खाणारे देखील मुगाचे डोसे मागून खातील। तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा। तर तुमच्या घरी देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा। अगदी झटपट होणारे मुगाचे डोसे इथे आपले तयार झाले आहेत। तर मी याची चव देखील तुम्हाला सांगत आहे। तर इथे बघू शकता एकूण एक आपले डोसे जाळीदार आणि हलके असे झाले आहेत, अगदी पातळ देखील झाले आहेत। तर इथे एक डोसा मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही डोसा आपला चवीला अतिशय चविष्ट आणि त्यामध्ये मिरची, लसूण, आलं, जिरे यांचा फ्लेवर देखील अतिशय उत्तम अशी चव या डोशामध्ये उतरली आहे। खोबऱ्याच्या चटणीसोबत तर इथे एकच नंबर लागतात। जर तुम्हाला खोबऱ्याची चटणी करण्याचा जरी वेळ नसेल तर नुसते जरी हे डोसे खाल्ले तरी ही चव एक नंबर आणि अप्रतिम लागणारे डोसे आहेत। तर मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सर्वांसाठी आवडणारे मोड आलेल्या कडधान्यांपासून, मोड आलेल्या मुगाच्या उसळीपासून अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी डोस्याची रेसिपी रेडी आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे मी काही क्रिस्पी डोसे देखील करून दाखवले आहे। तर इथे बघू शकता थोडासा डोशांचा रंग बदलला आहे, कारण की आपण याला मंद आचेवर 5 ते 6 मिनिटासाठी डोसा क्रिस्पी होण्यासाठी ठेवला होता। तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे डोशाचा आणि खूप क्रिस्पी असे इथे डोसे तयार झाले आहेत। तर इथे मी दोन्ही पद्धतीने डोसे तुम्हाला दाखवले आहेत। ऑप्शन तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर तुम्ही मऊ डोसेसुद्धा करून घेऊ शकता किंवा क्रिस्पी हवे असतील तर क्रिस्पी देखील अशा पद्धतीने तुम्ही हे डोसे करू शकता। तर
व्हिडिओ आवडल्यास ना व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करा. या थंडीत अशा पद्धतीचा डोसा नक्की ट्राय करा. राशनच्या तांदळामध्ये 1 वाटी नाचणी घालून तर बघा. नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा हा पदार्थ तुम्ही करू शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, शुगरच्या पेशंटलाही चालेल आणि थंडीमध्ये हा पदार्थ सर्वांनी खाल्लाच पाहिजे. तर भरपूर सारे फायबरयुक्त हाय प्रोटीन प्रमाणाचे इथे नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. नाचणीच्या पिठाचा डोसा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात भेटते आणि पोट दिवसभर भरल्यासारखं वाटतं. तर अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच माने रेसिपी सोलापूरला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1.5 वाटी रेशनचा तांदूळ घेतला आहे. तांदळाला स्वच्छ करून घेतला आहे. त्यातील खडे माती वगैरे असेल ते काढून घेतला आहे. आणि इथे 1.5 वाटीसाठी इथे 1 वाटी नाचणी वापरत आहे. नाचणी ही तांदळामध्ये सगळी मिक्स करून घ्यायची हाताने आधी. तर इथे 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे. 1 चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत. हरभरा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची 3 ते 4 पाण्याने आणि त्याला पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची आहे. तर इथे तांदूळ आणि नाचणी एकत्रच मी स्वच्छपणे धुवून घेतली आहे आणि याला देखील आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत घालायची आहे. तर इथे 1 वाटी डाळसुद्धा उडदाची मी भिजत घातली होती. तर इथे बघू शकता हरभरा डाळसुद्धा छान फुलली आहे. ती देखील आपली छान भिजली आहे आणि ते तांदूळ आणि नाचणी जी आहे ती देखील छान फुलली आहे आणि छान भिजली आहेत नाचणी आणि तांदूळ. आणि ते उडदाची डाळ देखील खूप छान अशी आपली भिजली आहे. तर आता आपण याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा. तर सुरुवातीला तांदूळ आणि नाचणी घालून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर उडदाची डाळ घालून घेतली आहे आणि याच भांड्यामध्ये आपण हरभरा डाळ देखील घालून घेणार आहोत. सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान अशी बारीक आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जसं आपण डोशाचं बॅटर करतो तशा पद्धतीचे इथं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता डोशाचं बॅटर इथं तयार झालं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी किंवा 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं स्वच्छ करून पुन्हा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यातलं पाणी या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जरासं आपलं हे डोशाचं पीठ होतं ना थोडंसं दाटसर दिसत होतं म्हणून इथे मी 1 वाटीभर पाणी घालून घेतलं आहे. पाणी बॅटरमध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. जरा सुरुवातीला चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जर तुम्हाला रात्रीच्या वेळेस जर हे डोसे करायचे असतील तर तुम्ही दुपारी हे पीठ भिजवून ठेवू शकता. म्हणजे रात्री साधारण 7 ते 8 वाजेपर्यंत हे पीठ आपलं छान फर्मेंट होतं आणि डोसे करायलाही सोपे पडतात. तर इथे मी रात्रभरासाठी डोशाचं पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं. तर इथे बघू शकता अगदी पीठ फुगून वर आलं आहे. अगदी फ्लफी असं इथे हे पीठ तयार झालं आहे. डोसे तर आपण करणारच आहोत पण त्यासोबत आपण चटणी देखील करणार आहोत. चटणीसाठी इथे मी सुक्या खोबऱ्याची चटणी करणार आहोत. तर इथे एक छोट्या वाटीने 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. 4 मिरच्या घेतल्या आहेत. 1 चमचा जिरे, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी सफेद डाळवे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न वाटताच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे खोबरं, डाळी वगैरे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून त्याची बारीक आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता चटणी आपली रेडी झाली आहे. तर इथे डोशाचा तवा गॅसवर गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि इथे मी
गाजरचा देठाचा भाग असतो ना, त्याने थोडंसं तेलाने ग्रीस करून घेत आहे. म्हणजे जे गाजरचा ओलसरपणा असतो ना, तो देखील या तव्याला लागतो आणि छान आपल्याला हा तवा तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे. तयार केलेलं डोश्याचं बॅटर आहे ते आपण या तव्यावर घालून घेणार आहोत. तर इथे बघा, मी 1.5 चमचा एवढे डोश्याचं बॅटर घालून घेत आहे आणि एकाच डायरेक्शनने चमचा गोल असे हाताने फिरवत आहे. म्हणजे एकसारखा आपला डोसा तयार होतो आणि अगदी पातळ आणि कुरकुरीत देखील अशा पद्धतीने डोसा घातल्यात तर एकसारखा डोसा इथे आपला तयार होतो. तर इथे बघू शकता डोशांच्या वर जाळी किती छान सुंदर आली आहे आणि इथे बघा किती छान असे कडा देखील या डोशाने सोडला आहे. 1 चमचा वरून तेल घालून घ्यायचं आहे. मी जरासुद्धा इथे उलटण्याचा वापर केला नाही. हातानेच हा डोसा लगेचच तुमच्यासमोर पटकन निघाला आहे. ते बघू शकता. तर हा डोसा व्हायला जराही वेळ लागत नाही आणि खूप क्रिस्पी लवकर होतो. लवकर क्रिस्पी होण्याचं कारण म्हणजे आपण जी नाचणी वापरली होती यामध्ये, त्याने लवकर या डोशामध्ये क्रिस्पीपणा लवकर येतो. चवीला देखील हा डोसा खूप खूप सुंदर असा लागतो. नुसत्या डाळ तांदळाच्या डोस्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचे नाचणीचे डोसे करा. इतके चवीला सुंदर लागणारा डोसा तयार होतो ना, असे डोसे तुम्ही कधीच खाल्ले नसाल. इतका हा चवीला कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत लागणारा डोसा तयार झाला आहे. तर इथे बघा मी तुम्हाला एक डोसा तोडून देखील दाखवते. अगदी क्रिस्पी असा डोसा झाला आहे. भरपूर सारी जाळी या डोशामध्ये आली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही. हवं तर तुम्ही वरून बटरसुद्धा लावू शकता किंवा तुम्ही डाएटवर असाल तर नुसते जरी डोसे केले तरी पण चवीला एक नंबर. तुम्ही डाएटमध्ये सुद्धा अशा प्रकारची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. डोसा चवीला एक नंबर आणि खूप सुंदर असा लागत आहे. हाय प्रोटीन, भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियमयुक्त डोसा इथे तयार झाला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ खूप खूप जास्त आवडल्यास तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका.